देवा बसे जीती 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 त्याची घडावी संगाती त्याची घडावी संगाती ऐसा आवडते मना ऐसा आवडते मना त्याची घडावी संगाती त्याची घडावी संगाती ऐसा आवडते
देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देव वसे चित्ती तयाची घडावी संगती देव वसे चित्ती तयाची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगटने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मनोजय मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता
वरिष्ठं वाताद्वान्द्रित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरण शरणचे हनुमंता मानो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा मस्तक माझा पायावरी वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी ठल विठल नित्य तयाची घडावी संगती ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना विठल आदिशक्ति मुक्ताबाई की जय यावर रामचंद्र भगवान की देववशी चित्ती त्याची घडावी संगती ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रतिपाद्य विषयाकरता अर्थात कीर्तन रूपी सेवेकरता तथा आपल्या युव्या गावी चालत आलासा अखंड हरिनाम सप्ताह
त्या अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाच्या सेवेचा हा अभंग. विठ्ठल जवळजवळ आपल्या गावामध्ये 34 वर्ष म्हणजे तिसरं तपपूर्ती सोहळा, म्हणजे 12 आणि 12 24 आणि 12 36 ला 2 वर्ष कमी आहेत. म्हणजे आजपर्यंत आपण असा अविरत अखंड असा हा हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालत आलेला आहे. आणि या सप्त्यामध्ये सालाबाद प्रमाणे दरवर्षी माझी उपस्थिती असते. मी कधीच ॲबसेंटी देत नाही, कारण गावाचं तेवढं प्रेम आहे. कारण या हारानं सांगितलं गावाचं तेवढं प्रेम आहे. हे प्रेम आहे. हार म्हणजे प्रेम आहे, आणि त्या प्रेमाच्या पूर्तीतूनच आहे. हे समजावं की या गावामध्ये आपलं खूप लोक प्रेमळ आहेत. म्हणून या ठिकाणी असा हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. आज 7 दिवस झाले गावकऱ्यांच्या सहकार्याने. कारण गावकरे ते रावणा करे. कारण गावाने सहकार्य केलं तर कोणतीही गोष्ट होत असते. म्हणून गावकऱ्यांचं सहकार्य आणि चांगल्या कामाला सहकार्य केलं तर फार चांगली गोष्ट असते. सहजा लोक, कारण आपलं गावच हे भक्तीपेठ आहे, आणि भक्तीपेठ असल्यामुळे इथले लोक कधीही सत्कर्माला सहकार्य केल्याशिवाय राहत नाही. सहज जरी बोललं तर सहज ते घडून येते. कारण हे आज मी जवळजवळ तुमच्या गावामध्ये 44 वर्षाचा माझा हा अनुभव आहे. कारण सहज, कारण भक्तीपेठ गाव आहे. आता भक्तीपेठ म्हणलं सांगा, हे हनुमंतरायाचं मंदिर गावाच्या बाहेर होतं. रात्री 6च्या नंतर इथं पुत्र सुद्धा येत नव्हतं महाराज. एवढं फार कठीण होतं परिस्थिती इथली. आणि त्या हनुमंता शेजारी सगळं काय होतं तुम्हाला रोपटे, सरकारी रोपटे होते. फार कठीण होतं त्यावेळेस. परंतु या भागवत सप्त्यानी त्या हनुमंतरायाची संपूर्ण म्हणजे जी दैन्य अवस्था आहे ती बदलून टाकली. आज हा एवढा मोठा सभा मंडप, हे एवढं मोठं मंदिर, हे गावकऱ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामध्ये सहकार्य करायला प्रेरणास्थान जरी असले, मार्गदर्शक जरी असले, तांबव म्हणा, जगन्नाथ बापू म्हणा, किसन साहेब म्हणा, इतर आणि गावातले लोक यांनी फार प्रयत्न करून हे मंदिर उभारलं. पण पुढचं काम हे राजू टेलरनं केलं. हा जो सभा मंडप जे आणला असेल ना, हे सगळं जे काम पुढचं आहे हे राजू टेलरच्या यांच्या माध्यमातून सभा मंडप सुरू. मग त्यांनी घेतो पुढे असं. म्हणजे हे खरंच सत्याचं सहकार्य म्हणून एवढं मोठं कार्य आहे. आणि मग हे पुढे बंद, आता या पुढे चाललं कार्यक्रमाला असा हा, मग गावकऱ्याच्या सहकार्यातून झालं. पण याला आयोजक फार चांगले पाहिजे. मग ते जुनं मंडळ आहेच आपलं, राजू टेलर, निवृत्ती, संजू आहे ना, तो बिठाराम कुठे आहे, गोपाळ, अजून बरेचसे होते ते मंडळी. त्यांनी मस्त बरेच दिवस सहकार्य केलं. आता काहीच काय असते बा महाराज, कामाची अडचण असते, काहींना कोणतं काम लागते, त्यामुळे त्यांचं येणं होत नाही, म्हणून तो भाग सोडून द्या. पण या ठिकाणी त्रिमूर्तीनं बरेचसे वेळ हा सप्ताह चालवला. पण टेलरचं काय वाटलं की आपण दरवर्षी करतो. आता मला पाहिजे आपण चालता बदकन पडला की नाही, कधी फेकते काही सांगता येत नाही त्याचं. अशी परिस्थिती आहे. तो म्हणजे काय महाराज एकटा करून करून फार कंटाळा त्याचा पुढच्याशी बंदच करायचं. बंद करणार नव्हता, पण लोकांना सांगावं लागते बंद करावं लागते. मग बंद करायचं ठरल्यानंतर आता लोकांना वाटलं एवढं मोठं पलीकडच्या गावाचा सप्ताह होईल, आपल्या गावाचा सप्ताह बंद पडला. मग त्यासाठी काही नवयुवक आहेत आमचे, भीमराव विचवे, दीपक पाटील, समाधान चौधरी, बंडू जिरेमाळी वगैरे अजून काय किती काहीतरी काय सांग रे तू आहे तर ते मंडळातला, असे बरेचसे जण आहेत.
त्यांनी मग हे पुढाकार घेतला महाराज. आणि असा पुढाकार घेणार लोक पाहिजे. माणसाने सत्कर्मामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. वाईट कामामध्ये पुढाकार घेणं उपयोग नाहीये. सत्कर्म महाराज समर्थ म्हणतात ना, सत्कर्माशी वय घालवावे. सत्कर्म करण्यासाठी माणसाने आपलं वय त्याच्यामध्ये खर्च केलं पाहिजे. वाईट कामासाठी केलं तर करता करविता दोघे नरका जावं लागेल. वाईट कर्म करायला लागलं तर नरकाला जावं लागते. आणि सत्कर्म केलं तर माणसाला पुण्याचा अर्धा वाटा मिळतो. असं हे कार्य चालत आहे. कारण भगवंताचे आले देवाजीचे मना तिथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात असलं तर ते कार्य सहज होते. देवाच्या मनात नसेल तर काय होणार नाही. विठ्ठल म्हणून असा अखंड असा हरिनाम सप्ताह हा चालत आलेला आहे. पुढे चालत राहील. त्याची शंका घ्यायचं कारण नाही. कारण भगवंताचं कार्य तो भगवंत चालवतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण परमात्मा चालवणारा असतो. पण फार चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या या सप्त्यामध्ये अधूनमधून हे संक्रांतीचा पर्व काळ येत असतो. अधूनमधून म्हणजे माझ्या याच्यामध्ये सांगायचं 2-3 वेळा संक्रांत आली. पण ही आजची जी आली संक्रांत आहे ती विशेष आहे. कारण हे षटतिला एकादशी. काय षटतिला एकादशी आहे आणि मकर संक्रांत आहे. म्हणजे हा अवघा पर्व काळ आहे. तुकोबाराच्या संक्रांतीला बंद केलाच मग देव किडिया देव तिळ्याला अवघा गोड झाला. साजेला पर्व काळ गेला अंतरीचा मोड. मला म्हणतात देव तिळ्याला. परमात्म्याने ते तिळामध्ये वास्तव्य केलं आणि जीवनामध्ये तो तीळ आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपलं जीवन पूर्ण गोड झालं. म्हणजे त्याच्यामध्ये गोड जीवन झाल्यानंतर असा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये आला. कारण आजचा पर्व काळ म्हणजे एकादशी असून षटतिला एकादशी आहे. षटतिला एकादशी का म्हणलं एकादशीला? या एकादशीच्या दिवशी तिळाचं 6 प्रकाराने उपयोगात आणायचा असतो. तीळ 6 प्रकाराने कसं उपयोग आणायचं? पहिला उपयोग आणायचा तिळाचा आंघोळीमध्ये. आपण सकाळी आज तर सगळ्यांनी उदयाच्या असताना आंघोळ केली असतील लोकांनी, आहे ना? सूर्य उदयाच्या अगोदर आंघोळ करा त्या दिवसाला. जर सूर्य उदयाच्या नंतर आंघोळ केली ना तर पूर्वी लोक म्हणत की तो गाढवाच्या जन्मात असे म्हणायचे की लवकर आंघोळ कर. म्हणजे सूर्य उदयाच्या तिळाचं म्हणजे स्नान करणं तिळानं. दुसरं त्या तिळाचं कुटणं लावायचं. ते तीळ वाटायचे आणि अंगाला दुसरं. तिसरं म्हणजे तीळ अग्नीमध्ये हवन करायचं. चौथं म्हणजे ते तीळ एकमेकाला द्यायचे. तिळगुळ घ्या, गुळ
गोड. चौथं, आजच्या दिवसाला या एकादशीला तिळाचा लाडू खायला चालतो. किती झाले? 5 झाले ना. हा. आणि 6वा मध्ये सांगितलं त्यांनी एक त्या ठिकाणी की तिळाचं दान केलं पाहिजे. दान. असे 6 प्रकाराने या तिळाचा उपयोग आजच्या दिवशी केला तर त्याला षटतिला एकादशीचं पुण्य लागतं. आजची अशी आणि एकादशी. तिसरी गोष्ट सांगायची जर झाली तर म्हणजे आज सूर्य मकर राशीमध्ये 3:15 प्रवेश केला. म्हणून दुपारून जे व्यवसायाचं जे सांगितलं सौभाग्यवती स्त्रियांना ते दुपारून 3 ते 6च्या पर्यंत सांगितलं व्यवसायाला. म्हणजे तो एक पर्वकाळ मुहूर्त म्हणतात त्याला. तर 3:15 सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आणि आजपासून उत्तरायण चालू झालं. उत्तरायणामध्ये ज्याने आपला देह ठेवला तर तो मोक्षाला जातो, वैकुंठ लोकाला जातो. विठ्ठल पण असा एकादशीचा पर्वकाळ आहे आणि एकादशी हे माणसाला पर्वकाळच आहे. माणसाला जीवनात परिवर्तन घडवणार, माणसाला माणसाचा देव करणारी ही एकादशी आहे. एकादशी नवे व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. वैकुंठीचा पंथ आहे एकादशी. माणसाने एकादशी जर केली ना, आता तुम्ही एकादशी करताय, मी तर परीक्षेला सांगतो की एकादशी कशी करायची. आता आम्ही 2 ठिकाणी गेलो फराळा खाऊ का फराळ का खात नाही, पण आम्ही हे खातच नसतो एकादशीला. एकादशीला म्हणजे जलहार, एकादशीला फलहार आणि एकादशी म्हणजे निराहार. या 3 प्रकारे एकादशी केली आणि चौथं म्हणजे मौन धर्म एकादशी केली तर त्याला म्हणजे त्या एकादशीचं सद फल प्राप्त होतं. म्हणून अशी एकादशी व्रत करावं लागते. नाही तर मग दुप्पट खाशी कडगड्या एकादशी. आपण किती खातो? दुप्पट खातो. कारण काय की आपलं पोट भरून दोन्ही कुसाटम खातो. एकादशीला खावं लागत नाही. तुकाराम म्हणा ना, काय तुझा जीव जातो भरडा देवी. एकादशीच्या दिवशी फराळ करणं म्हणजे आपण आपल्याला उपाशी राहत नाही म्हणून आपण एकादशीला फराळ करतो. पण एकादशीला म्हणजे निराहारच राहिलं पाहिजे. कमी खाल्लं पाहिजे. पोटभर कधी एकादशीला खायचं नाही. असू द्या, तो भाग आपला नाहीये. पण एकादशी कशासाठी सांगितली की एकादशी परिवर्तनीय आहे. आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचणारं मुख्य साधन आहे एकादशी. म्हणून एकादशी केली पाहिजे. एकादशी केली तर आपल्याला परमात्म्याच्या पर्यंत आपण पोहोचू, वैकुंठामध्ये जाऊ शकतो. हे एकादशीचं महत्व आहे. म्हणून आज एकादशी, सप्त्यामध्ये एकादशी येणं हे विशेष महत्वाचं. म्हणून आज एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे आपला 7वा दिवस आहे. 7वा दिवस म्हणजे 7 दिवसाचा हा सप्त्याचा योग आहे. 7 दिवस